नमस्कार. आजच्या चर्चासत्रात मी रसिका सर्व पालकांचं आणि मुलांचं मनापासून स्वागत करते. 10वी-12वी नंतर पुढे काय? हा आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे. 12वीचा निकाल नुकताच लागलाय, 10वीचा निकाल आता लागणार आहे. सगळ्या पालकांच्या आणि मुलांच्या डोक्यात सध्या एकच प्रश्न आहे, की आता पुढे काय? तर आज आपल्यासोबत प्रोफेसर सुनील कांबळे सर आहेत, जे आपल्याला 12वी नंतर इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांचं मनापासून स्वागत करते. सरांचं बी.एम.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय. त्यांची पी.एच.डी सुद्धा सुरू आहे आणि सरांना 15 वर्षापेक्षा जास्त काउन्सिलिंग आणि टीचिंगचा अनुभव आहे. सरांची माहिती आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. माझी माहिती माझं बी.ई. मेकॅनिकल झालं, एम.ई. मेकॅनिकल आहे, पी.एच.डी पर्स्यूइंग फ्रॉम के.एल. युनिव्हर्सिटी विजयवाडा. टोटल 15 इयर्स टीचिंग प्लस काउन्सिलिंग एक्सपिरियन्स. ज्यामध्ये सुरुवातीला मुंबई विद्यापीठामध्ये मी काम केलेलं आहे. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, भारती विद्यापीठ असेल, या सर्व विद्यापीठामध्ये मी ॲडमिशन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये टीचिंगचं मी काम केलेलं आहे. 10वी-12वी नंतर मुलांना तुम्ही करिअरसाठी काउन्सिलिंग करता, तर त्यामध्ये तुम्ही नेमकं काय करता? मुलांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन देता? त्यासाठी कोणती फी घेता का? खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. तर आता जवळपास जर आपण पाहिलं तर 12वीचे जवळपास 14 लाख विद्यार्थी आहेत, ज्यांनी 12वीची एक्झाम दिलेली आहे आणि जवळपास 8 ते 10 लाख 10वीचे विद्यार्थी आहेत, ही एक्झाम देत असतात. आता या सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. ज्याच्यामध्ये काही संस्था कार्यक्रम घेत असतात, तिथं आपल्याला मार्गदर्शक म्हणून बोलवत असतात. तसेच आपण Google Meetच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. हे जे मार्गदर्शन आहे कुठलीही संस्था असेल किंवा Google Meet असेल किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून जे असतं, त्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं चार्ज करत नाही. 12वी नंतर ॲडमिशन घेताना इंजिनिअरिंगला 12वीला साधारण किती टक्के एखाद्या मुलाला असावेत असं अपेक्षित असतं? तर ह्याचं उत्तर आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर आपण यामध्ये पाहिलं तर तुम्हाला पान नंबर 3 वर सांगितलेलं आहे, की विद्यार्थ्यांना गोंधळ असतो, की मी कुठली ब्रांच घेऊ किंवा काय घेऊ. तर ह्यामध्ये जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला 11वी सायन्स, 12वी सायन्सला ॲडमिशन घ्यावं लागेल, ज्याच्यामध्ये पी-सी-एम ग्रुप हा तुम्हाला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही माझं वैयक्तिक सजेशन आहे, की बायफोकल सब्जेक्टसुद्धा घ्यावा, जेणेकरून तुम्हाला इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स घेताना सोपं जाईल. ब्रांचचा तुम्ही आत्ता उल्लेख केला. अनेक ब्रांचेस असतात आणि खूप कन्फ्युजन होतं कुठे ॲडमिशन घ्यावं. तर कुठल्या ब्रांचला चांगला स्कोप आहे तर इंजिनिअरिंग? ब्रांचमध्ये पाहिलं तर वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये एरोस्पेस आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, आय-टी आहे, ए-आय-डी-एस आहे. त्याचबरोबर ए-एन-टी-सी आलं. तर वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जो स्कोप असतो, हा वेगवेगळ्या माध्यमातून पाहिला जातो. तर स्कोपमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल, तर जॉबसाठी तुम्हाला आय-टी इंडस्ट्री आहे. आय-टी इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी तुम्ही कॉम्प्युटर असेल, आय-टी असेल, ए-आय असेल, ए-एन-टी-सी च्या माध्यमातून जाऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, तर ते मेकॅनिकल इंडस्ट्रीसाठी मेकॅनिकल कोर्सेस जे आहेत, त्याला जॉइन करू शकतात. तसेच ज्यांना सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, ते सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये करू शकतात आणि महत्त्वाचं ज्यांना केमिकलमध्ये काम करायचं आहे, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, तर ते केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करू शकतात. हे सगळं कधी होतं जेव्हा ॲडमिशन आपल्याला मिळतं इंजिनिअरिंग कॉलेजला, त्यानंतर हे सगळं घडतं. पण त्यासाठी फक्त 12वीची बोर्डाची परीक्षा देऊन भागत नाही, तर अनेक प्रवेश परीक्षांमधनं मुलांना जावं लागतं. त्याविषयी काय सांगाल? कशा पद्धतीचा अभ्यास त्यांना करावा लागतो आणि कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात? तुम्ही जो आता प्रश्न केला त्या प्रश्नाला अनुसरून, की जे आता आपण 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत, जर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग किंवा आय-आय-टीला ॲडमिशन घ्यायचे ते विद्यार्थी जवळपास 8वी पासूनच या गोष्टीचं प्रिपरेशन चालू करतात. जर यामध्ये पाहिलं तर जे-ई मेन एक्झाम आहे, त्याचबरोबर जे-ई ॲडव्हान्स आहे. जे-ई मेन क्वालिफाय झाल्यानंतर 2.5 लाख विद्यार्थी जे-ई ॲडव्हान्ससाठी जातात. त्याचबरोबर बिटसॅट आहे, व्ही-आय-टी वेल्लोर आहे, सिम्बॉसिस आहे, एस-आर-एम आहे, नाटा आहे. नाटा ही आर्किटेक्चरसाठी आणि एम-एस-टी सी-ई-टी ह्या सर्व एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्याव्या लागतात आणि जी काय जे पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे, ही या स्पर्धा परीक्षेच्या मार्कवर होतं आणि जे आपण जर पाहिलं तर 12वीचे मार्क्स तुम्ही जर मगाशी विचारला त्यानुसार आय-आय-टीसाठी 75% ओपन कॅटेगरीला, कॅटेगरी स्टुडंटना 65% लागतात आणि स्टेटमध्ये 135 मार्क्स आणि कॅटेगरी स्टुडंटना 120 मार्क्स. एखाद्या विद्यार्थ्याची जेव्हा 12वी होते आणि पालक तुमच्याकडे घेऊन येतात पुढच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या मदतीसाठी आणि तुम्ही ज्या प्रकारचं त्यांना काउन्सिलिंग करता, त्याचा त्यांना नेमका कसा फायदा होतो? तर ह्यामध्ये विशेषतः ज्यावेळी विद्यार्थी येतात आपल्याकडं, तर विद्यार्थी आल्यानंतर विद्यार्थ्यांचा आपण एक पालक आहेत, ते पालकांचा एक छोटासा आपण डेमो घेतो.
डेमोमध्ये ते एक छोटासा इंटरव्ह्यू घेतो आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांची काय अपेक्षा आहे. आता अपेक्षामध्ये वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे, IITला जायचं आहे, NITला जायचं आहे, IIITला जायचं आहे किंवा महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा पुण्यातले जे टॉप कॉलेज आहेत, इथं ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्या ॲडमिशनसाठी लागणारे जे कट ऑफ्स आहेत, हे जे आपण त्या पालकांना पूर्ण माहिती देतो. त्यांना जे कागदपत्र लागणार आहे, त्या कागदपत्रांची माहिती देतो आणि त्यांना जे काही त्यांचा स्कोर असेल, त्या स्कोरवर त्यांना बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज, त्यांच्या मनासारखं जे कॉलेज आहे, ते मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करतो. प्रवेश प्रक्रियेत केप राऊंड हा काय प्रकार आहे? कॅप राऊंड हा जो प्रकार आहे, जो आपण पाहिलं तर मगाशी जसं सांगितलं तसं 12वीचे मार्क्स ज्यावेळी रिझल्ट येतो, तर 12वीचे रिझल्ट्स आल्यानंतर CETचा निकाल येतो. CET एक्झाम असेल, JEE एक्झाम असेल. त्यानंतर कॅप राऊंड ज्याला सेंट्रली जी ॲडमिशन प्रोसेस आहे, ही सेंट्रली घेतली जाते आणि त्यातून ही ॲडमिशन प्रोसेसमधून तुमचे जे ॲडमिशन्स आहेत, जे महाराष्ट्रातले युनिव्हर्सिटीज आहेत, जवळपास 13 युनिव्हर्सिटीज आहेत आणि 13 युनिव्हर्सिटी अंतर्गत वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत, ह्यांची जी सेंट्रलाइज पद्धतीनं जी ॲडमिशन होतं, त्याला आपण कॅप राऊंड म्हणतो. तर विशेषतः कॅप राऊंडमध्ये 3 राऊंड्स असतात. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि शेवटी जो असतो तो स्पॉट राऊंड असतो. आणि या राऊंड साधारण कधी सुरू होतात? हे राऊंड जवळपास जूनच्या सेकंड वीकमध्ये चालू होतात, ज्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे लागतात. त्यानंतर फॅसिलेशन सेंटर असेल किंवा स्क्रुटनी सेंटर असेल, या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊन ज्यावेळी मेरिट लिस्ट येते, त्यानंतर आपण कॉलेजची नावं द्यायची असतात. तुम्ही आत्ता डॉक्युमेंट्स लागतात असं म्हणालात, तर कुठले महत्त्वाची कुठली अशी कागदपत्रं आहेत जी तर ॲडमिशनसाठी लागतात? ओके, तर ह्यामध्ये आपण पेज नंबर 18वर डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. तर ह्यामध्ये जर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं तर तुम्हाला 10वीचं मार्कशीट लागेल, 12वीचं स्कोर कार्ड लागेल, त्याचबरोबर CET स्कोर कार्ड, JEE स्कोर कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. जर कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर, फक्त SC STसाठी नॉन क्रिमिलेअर लागत नाही. बाकी सर्व विद्यार्थी जे आहेत OBC, VJNT, NT1, NT2, NT3 किंवा SC BC असेल, ह्या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर हे लागतं. स्कॉलरशिप म्हणजे काय? त्या स्कॉलरशिपचा फॉर्म कधी भरावा लागतो आणि कशी मिळते स्कॉलरशिप मुलांना? स्कॉलरशिप भरताना ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, जसं आता आम्ही सांगितलं की सेकंड वीकमध्ये, जूनच्या सेकंड वीकमध्ये रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं कॅटेगरी फॉर ॲडमिशन जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्या कॅटेगरी फॉर ॲडमिशन तुमचं SC असेल, ओपन असेल, ST असेल, OBC असेल, VJNT जे काही कॅटेगरी आहे, तरच तुम्हाला त्या कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो. तर ह्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही MHA-DBTचं पोर्टल आहे, ज्यावेळी तुमची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होते, त्यावेळी तुम्हाला जे काही कॉलेज मिळालेलं आहे, त्या कॉलेजमध्ये जाऊन जे काही तुमची फीज आहे, जी तुमची जी काय कॅटेगरीनुसार तुम्हाला जी काही फीज सांगितलेली आहे, ती फी तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून कॉलेजला स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो MHA-DBTच्या वेबसाईटवरून. खूपच छान मार्गदर्शन करताय तुम्ही मुलांना आणि पालकांना. पण खूप मुलांना आणि पालकांना TFWS आणि EWS म्हणजे काय हे माहिती नसतं. तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन. ह्याची सुद्धा माहिती आपण पुस्तकात दिलेली आहे. तर तुम्ही पेज नंबर 13वर आलात तर TFWS. तर TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हर स्कीम. ह्यामध्ये विद्यार्थ्याची संपूर्ण फी माफ असते. ह्यामध्ये 2 अटी आहेत. पहिली अट अशी की विद्यार्थ्याचं जे उत्पन्न आहे हे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि दुसरी अट म्हणजे त्या जे काही कॉलेज तुम्ही घ्याल, त्या कॉलेजमध्ये मिनिमम 30% तरी इंटेक हा भरलेला पाहिजे. ह्यामध्ये तुमची संपूर्ण फी माफ होते आणि तुम्हाला फक्त जेवढी अदर फी आहे तेवढीच भरावी लागते. फक्त ह्याच्यामध्ये असं आहे की जो काही कॉलेजचा कोड आहे, त्या कॉलेजच्या कोडसमोर T असतो, तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल ऑप्शन फॉर्म भरताना. अच्छा, म्हणजे याचा होणारा फायदा बराच आहे. आणि EWS जे आहे ते EWSला आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणतो. हे ॲडिशनल 10% आरक्षण आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीज नाही आहेत, ते विद्यार्थ्यांना EWSच्या माध्यमातून EWS सर्टिफिकेट मिळतं. त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्ही EWS कोट्यावर सुद्धा सीटसाठी अप्लाय करू शकता आणि ह्यामध्ये जर फी म्हटलं तर तुमचं जर उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, तर तुमची फी 50% फी ही गव्हर्नमेंट पे करतं. तुम्ही आत्ता बोलता कॉलेज कोड असं म्हणालात, तर तो कॉलेज कोड कसा तयार होतो ही एक शंका असते. ओके, तर कॉलेज कोडसाठी मी तुम्हाला पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पेज नंबर 23वर आपण याची माहिती दिलेली आहे. कॉलेज कोड कसा तयार होतो? तर कॉलेज कोड तयार होताना महाराष्ट्रामध्ये 6 डिव्हिजन आहेत. ज्यामध्ये ज्यांचे कॉलेज कोड 1 पासून चालू होतील ते अमरावती, यवतमाळ साईडवरनं आहे. ज्यांचे सेकंड कॉलेज कोडवरनं चालू होतं ते औरंगाबाद असेल किंवा नांदेड, धाराशिव. त्यानंतर 3 पासून जे चालू होतं ते मुंबई, कोकण आहे. 4 पासून चालू होतं तो नागपूर रिजन आहे. त्यानंतर 5 पासून जे सुरू होतात त्याला नाशिक किंवा जळगाव ह्या साईडचे जे कॉलेजेस आहेत त्यांची स्टार्टिंग 5 पासून होते आणि त्यानंतर 6 जो कोड आहे तो 6ची सुरुवात 6 डिव्हिजन जो कोड आहे तो पुणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा
ह्या डिव्हिजनचे कॉलेजेस. आता ह्यामध्ये जर एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर COEPचं घेऊ. तर COEPचा कॉलेज कोड आहे 6006. तर 6 म्हणजे पुणे डिव्हिजन आलं. त्यानंतर 006 हा कॉलेजचा कोड, ज्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्यानंतर येतो ब्रांच कोड. आता ब्रांच कोडमध्ये आपण जर सिव्हिल ब्रांच घेतली तर 191 आहे. सपोज तुम्ही जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतली तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कॉलेज कोड जो आहे तो 245. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 612 आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा 293 आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचा 372 आहे. ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचा 602 आहे. IT चा 246 आहे. आणि त्यानंतर येतं ते 10 किंवा 20. आता मॅक्झिमम 10 येतो. 1 म्हणजे तुमची फर्स्ट शिफ्ट. मग आता जर समजा कॉलेज कोड आपण COEPचा बघितला तर तो कसा जनरेट होईल? 6006 191 10. 6 म्हणजे पुणे डिव्हिजन, 006 म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, 191 म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि पुढचं जे 10 आहे त्याला आपण म्हणतो रेग्युलर शिफ्ट. अशीच एक आणखी शंका आहे. सील मॅट्रिक्स म्हणतो, तर ते नेमकं काय आहे? सीट मॅट्रिक्स हा जो आहे, ज्यावेळी गव्हर्नमेंट रिझर्वेशन डिक्लेअर करतं, तर डिक्लेअर केल्यानंतर जे काही नवीन कॉलेजेस एनरोल झालेत किंवा जुने कॉलेजेस काही एक्झिट झालेत, तर हे सर्व कॉलेजची माहिती आपल्याला सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून मिळते. या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला जे काही कॉलेजेस आहेत तिथं कोणकोणत्या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत, त्यांची इंटेक कॅपॅसिटी किती आहे, CETच्या माध्यमातून किती सीट्स भरणार आहेत, JEEच्या माध्यमातून सीट्स किती भरणार आहेत, ओपन कॅटेगरीला किती सीट आहेत, लेडीजला किती सीट आहेत, SCला किती सीट आहेत, STला किती आहेत, OBCला किती आहेत, किंवा NT1 NT2 NT3 ह्या कॅटेगरीजना किती सीट्स उपलब्ध आहेत त्या कॉलेजमध्ये, ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून मिळते. आणि जर त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी असेल तर सेकंड राऊंड, थर्ड राऊंड किंवा स्पॉट राऊंड, तर त्यावेळी गव्हर्नमेंट तुम्हाला सीट मॅट्रिक डिस्प्ले करतं आणि त्यामधून तुम्हाला समजते की त्या कॉलेजमध्ये जागा आहे की नाही. त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो. हा सगळा जो ॲडमिशनचा काय म्हणतात, सगळा जो प्रकार चालतो तो मेरिटवरती असतो. याचं मेरिट किती, त्याचं मेरिट किती. तर हे मेरिट आहे ते नेमकं कसं तयार होतं? आता मेरिटमध्ये जर आपण पाहिलं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ॲडमिशन प्रोसेस होत असते. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 15% कोटा हा JEE मेनच्या माध्यमातून भरला जातो. 65% कोटा हा स्टेट म्हणजे ज्याला आपण CETच्या माध्यमातून भरला जातो. आणि 20% सीट ज्या आहेत ते इन्स्टिट्यूट लेवलला असतात. त्यामध्ये ज्या CETच्या सीट्स आहेत त्यामध्ये 65% सीट आहेत त्या तुम्हाला CETच्या माध्यमातून. तर आता ह्यामध्ये काय होतं की बरेच विद्यार्थी JEE मेन पण देतात, ज्याला आपण ऑल इंडिया कोटा म्हणतो, स्टेट पण देतात. त्याचबरोबर काही विद्यार्थी होम युनिव्हर्सिटीमधनं असतात, काही अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधनं असतात. तर त्यांचं गव्हर्नमेंट एक मेरिट डिस्प्ले करतं, ज्याला आपण अल्गोरिथम म्हणतो. तर त्या मेरिटच्या माध्यमातून ॲडमिशन मिळतं. जर तुमचा CETचा स्कोर जास्त असेल तर CETच्या माध्यमातून मिळेल. JEEचं स्कोर जास्त असेल तर JEEच्या माध्यमातून मिळेल. आणि हा सीट रेशो कसा असतो? सीट रेशो जसं मी आता तुम्हाला सांगितलं सेम. JEE मेनच्या माध्यमातून 15% सीट भरल्या जातात. CETच्या माध्यमातून 65%. आणि जे हे अनएडेड कॉलेजचं सांगतोय मी. आणि ॲटोनॉमस कॉलेजला 100% सीट ह्या तुमच्या स्टेट लेवलवर भरल्या जातात. गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ह्याची सुद्धा माहिती आपण इथं पुस्तकामध्ये दिलेली आहे. जर बुकमध्ये आपण पेज नंबर 18वर आलो तर 18मध्ये मी डिटेलमध्ये याची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये जसं सांगितलं मी, जसं गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तिथं जर ॲटोनॉमस गव्हर्नमेंट असेल तर 100% सीट या स्टेट लेवलवर भरल्या जातात. जर ॲडेड गव्हर्नमेंट असेल तर 70% सीट या होम युनिव्हर्सिटी म्हणजे त्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही पासआउट झालात ते. आणि 30% सीट या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आणि जसं अनएडेड कॉलेजेस आहेत, अनएडेड कॉलेजमध्ये जसं मी मगाशी सांगितलं तसं 15% कोटा हा JEE मेनच्या माध्यमातून, 65% कोटा हा CETच्या माध्यमातून, आणि 20% कोटा इन्स्टिट्यूट. आणि ॲटोनॉमस असेल तर 65% या स्टेट लेवलवर भरल्या जातात, 15% JEE मेनच्या माध्यमातून आणि 20% इन्स्टिट्यूट लेवलवर. बरेच कॉलेज इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स आहेत त्या गव्हर्नमेंटला हँडओव्हर केलेल्या आहेत. बरेच कॉलेज हे ते कॉलेज लेवलवर भरून घेतात. तुम्ही ही सगळी जी माहिती देताय बारकाईने, त्याचा खरंच पालकांना खूप फायदा होत असेल. कारण माझा भाऊ मागच्या वर्षी 12वीत होता आणि तेव्हा आम्हाला JEE मेन्सच्या मार्कांवर ॲडमिशन मिळते की नाही याची काहीच माहिती नव्हती. त्यावेळी खूप गोंधळ आमच्या घरी तयार झाला होता. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारायचा आहे, की अशी ॲडमिशन मिळते का JEE मेन्सच्या मार्कांवर? हो, तर JEE मेन ही ऑल ओव्हर इंडिया एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. आणि JEE मेनच्या माध्यमातून जर पाहिलं तर 15% कोटा हा JEE मेनच्या माध्यमातून भरला जातो. COEPला जर आला तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्या ठिकाणी 25% कोटा हा तुम्हाला JEE मेनच्या माध्यमातून भरला जातो. म्हणजे तो ॲडिशनल आहे. 100% जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं तर 120 सीट आहेत, तर 120च्या 120 सीट ह्या तुमच्या CETच्या माध्यमातून, 25% म्हणजे 30 जागा ह्या JEE मेनच्या माध्यमातून, EWSच्या 10% EWS म्हणजे जवळपास 12 जागा ह्या EWSच्या माध्यमातून भरल्या जातात.
आणि 5% TFWच्या माध्यमातून अशा सीट्स असतात. त्यामुळे JEE मेनचा खूप फायदा होतो. माझे विद्यार्थी पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांनी JEE मेन द्यावी. 11वी-12वी बद्दल आपण बोलतोय मगापासून प्रवेश परीक्षांसाठी लावलेले क्लासेस आणि सगळं. बरेच जण फक्त क्लासेस लावतात आणि कॉलेज न करता क्लासेसवर अभ्यास करतात, असंही करतात. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, तर पुण्यात 11वी-12वी करावी का? हे खूप मोठं कन्फ्युजन असतं. तर त्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तर अगदी बरोबर उत्तर आहे. तर ह्यामध्ये माझं उत्तर आहे हो. कारण का माहिती आहे का, तसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी होम युनिव्हर्सिटी कोटा जो आहे, तो 70% कोटा हा होम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून. जर समजा तुम्ही जर यामध्ये पाहिलं, तर पेज नंबर 18च्या खाली आपण नेम ऑफ युनिव्हर्सिटी दिलेत. तर ह्यामध्ये जवळपास 13 युनिव्हर्सिटी आपल्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं, तर आपली युनिव्हर्सिटी पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर पुणे युनिव्हर्सिटी पुणे, नगर, नाशिक. जर विद्यार्थी पुणे, नगर, नाशिकमधून असेल, तर त्याला होम युनिव्हर्सिटीचा प्रेफरन्स मिळतो. आणि सपोज जर विद्यार्थी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, जसं कोल्हापूर, सांगली, सातारामधून असेल आणि त्याला जर पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्याला 30% जावं लागतं. त्यामुळं पुण्यामधून 11वी-12वी करणं योग्य आहे, जर पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. ॲडमिशन प्रक्रियेसाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो, तो साधारण कधी भरावा लागतो? त्याचा काय कालावधी असतो? तुम्हाला मगाशी सांगितल्यानुसारच की जूनच्या सेकंड वीकमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन CET सेलच्या माध्यमातून चालू केलं जातं, ज्याच्यामध्ये तुमचे JEEचे मार्क, CETचे मार्क, त्याचबरोबर तुमचे जे काही कॅटेगरीज आहेत, जसं मी स्कॉलरशिपच्या वेळी म्हटलं की कॅटेगरी फॉर ॲडमिशन हे महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करून जवळच्या फॅसिलेशन सेंटर किंवा स्क्रुटनी सेंटरला भेट देऊन हे फॉर्म तुमचा कंप्लीट करायचा असतो. तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केलात फॅसिलेशन आणि स्क्रुटिनी सेंटर. तर हा प्रकार नेमका काय आहे? याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. तर हा प्रकार जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरतो, रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर आपण जे काही डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केलेले आहेत, हे ह्या फॅसिलेशन सेंटर आणि स्क्रुटनी सेंटरला ते सर्व व्हेरीफाय केले जातात आणि त्या ठिकाणी तुम्हाला FCचा स्टॅम्प दिला जातो, जेणेकरून तुमचं मेरिट येण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. ऑप्शन फॉर्म काय असतो? तो नेमका कधी भरावा लागतो? तर ह्याची सुद्धा माहिती मी पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर ऑप्शन फॉर्मचं मी 23 पेजवर दिलेलं आहे की ह्यामध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरावा. तर ऑप्शन फॉर्म भरताना फार बारकाईनं आणि काळजीपूर्वक भरावा लागतो. तर ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला कुठल्या, जसं मी सुरुवातीला सांगितलं की जसं तुम्हाला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर 11वी-12वी पुण्यातून करणं गरजेचं आहे. तर त्यामुळं काय होतं की आपल्याला होम युनिव्हर्सिटीचा बेनिफिट मिळतो. दुसरं आहे की आता जर पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर कोणकोणत्या विद्यापीठ आहेत, तर यामध्ये 2 आहेत. ते 2017 नंतरचे जेवढे कॉलेजेस आहेत ते सर्व बाटू अंतर्गत आहेत. त्याचबरोबर जुने जे कॉलेज आहेत ते सर्व पुणे विद्यापीठाअंतर्गत आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातील प्रमुख कॉलेजेस कोणकोणते आहेत, जसं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ॲडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल, जे काय कॉलेजेस आहेत ह्यांची माहिती घेणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला कुठली ब्रांच घ्यायची आहे. आता काही विद्यार्थ्यांना, जसं तुम्ही मगाशी विचारलं की स्कोप कुठल्या ब्रांचला आहे, तर काही विद्यार्थ्यांना वाटतं की मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करावं, IT इंजिनिअरिंग करावं, ENTC इंजिनिअरिंग करावं. तर जी ब्रांच आहे ती त्या कॉलेजला उपलब्ध आहे का? तर ती ब्रांचची पण माहिती घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक कॉलेजमध्ये जवळपास 5 ते 6 ब्रांचेस असतात. त्या ब्रांचचे वेगवेगळे कोड असतात, जसं मी मगाशी सांगितलेच तसे. तर तुम्हाला जे काही कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, तर त्याची ब्रांच तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही मेरिटच्या आधारे होते. ज्यावेळी तुमचा फॉर्म भरला, FC व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर मेरिट नंबर येतो. ह्या मेरिट नंबरच्या आधारे तुमचे, कारण की एकाच मार्कचे बरेच विद्यार्थी असतात. आता मागच्या वर्षी जर पाहिलं तर 99% जवळपास 3000 विद्यार्थी होते. पण प्रत्येकाचा मेरिट हा वेगवेगळा असतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कट ऑफ. आता एक कट ऑफची सुद्धा आपण यामध्ये माहिती दिलेली आहे, कट ऑफ लिस्टची. तर तुम्ही त्या कॉलेजचे कट ऑफ बघणं गरजेचं आहे आणि आपल्याला किती मार्क पडलेत ह्याच्यानुसार बनवायचं आहे. त्यानंतर मी जसं सांगितलं की सीट मॅट्रिक्स. तर त्या कॉलेजमध्ये सीटला किती सीट्स वॅकंट आहेत त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही मॅक्झिमम 300 ऑप्शन देऊ शकता. तर 300 ऑप्शन्समध्ये जो पहिला ऑप्शन आहे तो जर तुम्हाला मिळाला तर ॲटो फ्रीज होतं. त्यामुळे पहिला ऑप्शन फार काळजीपूर्वक द्यावा. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं कॉलेज कोड, त्यानुसार जे काही कॉलेज कोड आहेत त्या कॉलेज कोडची सुद्धा माहिती आपण पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर पुण्यातले जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ह्या सर्व कॉलेजचे आपण इथं कोड दिलेले आहेत. तर तुम्ही ते कोड बघू शकता. तसेच जे CET सेलची वेबसाईट आहे त्याच्यावरही तुम्हाला कॉलेजचे कोड मिळतील, जेणेकरून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं सोपं जाईल. ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर ज्याची उत्सुकता असते, आपल्याला कुठलं कॉलेज मिळणार, तर ही कॉलेज अलॉटमेंट असते ती कधी होते आणि ती झाल्यानंतर काय प्रोसेस करावी लागते? आता कॉलेज अलॉटमेंटमध्ये जसं आपण पाहिलं की आता ऑप्शन फॉर्म भरला, तर ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जसं मी सांगितलं की पहिलं जर कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होतं आणि त्यानंतरचे कॉलेजेस मिळाले तर तुम्हाला मिळाले किंवा नाही मिळाले दोन्ही कंडिशन्स आहेत.
जर तुम्ही तुमच्या मार्कच्या हिशोबानं टाकले असतील तर तुम्हाला कॉलेज मिळेल. तुम्ही जर तुमचे कॉलेज मार्कच्या हिशोबाने नाही टाकले तर ते तुम्हाला कॉलेजेस मिळणार नाहीत. त्यामुळं असं आहे की तुम्ही जर तुमचे मेरिटनुसार टाकले तर ते कॉलेजेस मिळतील. आता कॉलेजेस मिळाल्यानंतर आपण जर 2023ची जर प्रोसेस पाहिली तर तुम्हाला कॉलेज ज्यावेळी ती अलॉटमेंट होते, कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असते ज्याच्यामध्ये आपण बेटरमेंट करतो किंवा फ्रीज करतो. जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं असेल किंवा पहिला ऑप्शन असेल तर तुम्ही फ्रीज करून त्या कॉलेजला जाऊन 1000 CET सेलचे भरून तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे ते विद्यार्थी बेटरमेंट करतात आणि डॉक्युमेंट ARC करून, ज्याला ARC म्हणजे आपण सेल्फ व्हेरिफिकेशन असतं, ते डॉक्युमेंट सगळे सेल्फ व्हेरिफिकेशन करून आपण सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला जाऊ शकतो. पुण्यातली महत्त्वाची इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणती आहेत आणि त्या कॉलेजेसचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ काय असतो याची थोडक्यात माहिती हवी आहे. खूप डिफिकल्ट प्रश्न विचारला आहे तसा तुम्ही, कारण की सुरुवातीलाच तुम्हीच म्हटला की पुणे माहेरघर आहे विद्येचं. त्यानंतर परत तुम्ही त्याच्यात नंबरिंग करता. तर सुरुवातीलाच सांगेन मी की आपलं जे पुणे युनिव्हर्सिटी आहे ही टॉप 10मध्ये येते NRF रँकिंगमध्ये. त्यामुळं पुणे युनिव्हर्सिटीमधले सर्व कॉलेजेस हे एक लेवलचे आहेत, कारण मी स्वतः युनिव्हर्सिटीमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटीचा सिलॅबस असेल काय असेल, फक्त आता कसं होतं की डिवायडेशन आलंच. तर ह्यामध्ये काही कॉलेजेस आहेत त्यांचा मी कट ऑफ इथं दिलेला आहे. तर कट ऑफनुसार कुठल्याही कॉलेजला मी नंबरिंग देत नाही आहे, तर मी सिरियली सांगतो. जर सपोज तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज अवसरी या ठिकाणी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण फक्त ओपन कॅटेगरीचा बाकीचा कट ऑफ तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून मिळून जाईल. तो ओपन कॅटेगरीचा जो मागच्या वर्षीचा कट ऑफ होता तो 95.65 CET स्कोर. त्यानंतर आलो आपण COEP पुणे, तर COEPचा जो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ होता तो 99.91. त्यानंतर आपण आलं तर JSPM तातोडे 99.87. हा राऊंड 1चा कट ऑफ आहे. राऊंड 2 राऊंड 3ला ह्याच्यात फ्लक्च्युएशन होतात. त्यानंतर MIT आळंदी ॲटोनॉमस कॉलेज आहे, तर त्याचा 95.85 राऊंड 1चा कट ऑफ होता. त्यानंतर PCCE कॉलेज निगडी आकुर्डीचं कॉलेज आहे, ॲटोनॉमस कॉलेज आहे, तर त्याचा 98.89 कट ऑफ होता. त्यानंतर आपण पाहू तर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बुद्रुक, तर ह्याचा 94.39 कट ऑफ होता. त्यानंतर DY पाटील पिंपरी ह्या कॉलेजचा कॉम्प्युटरचा कट ऑफ 95.21 होता. त्यानंतर PICT ज्या कॉलेजसाठी विद्यार्थी IIT NIT सोडून येतात, तर ह्या कॉलेजचा कट ऑफ होता 99.67. त्यानंतर DY पाटील आकुर्डी आहे, तर DY पाटील आकुर्डीचा मागच्या वर्षीचा ओपनचा जो कट ऑफ होता तो 97.33. त्यानंतर VIT बिबिवडीचा जो कट ऑफ होता तो 99.23 होता. त्यानंतर पुणे विद्यार्थी गृहाचं जर पाहिलं तर त्याचा जो कट ऑफ होता तो 97.78. त्यानंतर कमिन्स कॉलेज हे फक्त मुलींचं आहे, तर त्याचा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता 98.73. त्यानंतर AISMS, तर AISMSचे 96.59. AISMS एक ॲटोनॉमस कॉलेज आहे, त्याचा कॉलेज कोड आहे 6282, तर त्याचा 96.27. त्यानंतर VIIT कोंढवा ॲटोनॉमस कॉलेज आहे, तर त्याचा 98.44. ISQRITचा 95.22. PCCE रावेतचा 96.83. तर जे काही जवळपास मी 25 कॉलेजची माहिती सांगितली, तर या पद्धतीने कट ऑफ आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर कट ऑफ फक्त जे व्हॅरी होतात हे फक्त त्या कॉलेजच्या सीट मॅट्रिक्समुळे. तर काही कॉलेजला जर तुम्ही CUEPला गेला तर 120च जागा आहेत, PICTला गेला तर 240 जागा आहेत, काही ठिकाणी 120 आहेत, 180 आहेत. तर जे कॉलेजचे कट ऑफ्स आहेत ते तुमचे जे सीट मॅट्रिक्स आहेत, जे अवेलेबल सीट्स आहेत त्याच्यावरती व्हॅरी होत असतात. कम्प्युटर इंजिनिअरिंग बरोबरच IT आणि AI या 2 ब्रांचेसना पण सध्या खूप स्कोप आहे. तर त्या 2 ब्रांचेसचा कट ऑफ काय असतो? तर आता जे कॉलेजेस सांगितले यामध्येच मी तुम्हाला सांगतो, तर IT इंजिनिअरिंगचा सुद्धा आपण कट ऑफ दिलेला आहे आणि AIचा पण दिलेला आहे. तर IT इंजिनिअरिंग ही सेकंड ब्रांच आहे. ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नंतर जे ॲडमिशनचा जो मॅक्झिमम फ्लो असतो तो IT इंजिनिअरिंग. तर ह्यामध्ये आपण पाहू तर आपण जर पाहिलं तर आपल्याला प्रोग्रेसिव्ह मॉडर्न कॉलेज आहे, त्याचा 93.53चा कट ऑफ आहे, जेंट्स ओपनचा काय. त्यानंतर JSPM तातोडेचा 95.77. त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ कर्वेनगरचा 93.64. PCCEचा 98.59. सिंहगड वडगावचा 92.86. काशीबाई नवले तिथंच कॉलेज आहे तर 90.86. DY पाटील पिंपरीचा 94.87. PICTचा 99.46. DY पाटील आकुर्डीचा 96.06. VIT बिबिवडीचा 99.01. PVGचा 97.33. कमिन्सचा कट ऑफ आहे 98.37. AISMSचा ITचा कट ऑफ आहे 95.77. भारती विद्यापीठ वुमन्स कॉलेज आहे, त्यांचा ITचा कट ऑफ आहे 91.76. VIIT कोंढवाचा कट ऑफ आहे 98.11. त्यानंतर ISQRITचा 94.32. PCCE रावेतचा IT ब्रांचचा कट ऑफ आहे 96.12. हे राऊंड 1चे कट ऑफ आहेत आणि राऊंड 2 आणि राऊंड 3मध्ये याचं फ्लक्च्युएशन होतं.
तसाच तुमचा सिमिलर ए आयचा होता. ते ए आयमध्ये जर पाहिलं तर मागच्या वर्षी CUEPला पण ए आय आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स. तर त्याचा कट ऑफ होता 99.64. प्रोग्रेसिव्ह मॉडर्नचा ए आयचा AIML आहे, तिथला कट ऑफ होता 92.22. GSPMचा 88.79. त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ कर्वेनगरचा 92.85. PCCB 98.47. DY पाटील पिंपरी 93.18. PICTलाही मागच्या वर्षी ए आयची ब्रांच आलेली आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा 99.41. DY पाटील आकुर्डीला 94.84. VITला 98.66. PVGला 96.32. AISMSला 94.87. VIIT कोंडवाला 97.27. DY पाटील आकुर्डीला 93.18. आता हा कट ऑफ आपण पाहिला, हा ओपन कॅटेगरीचा पाहिला, ज्याला जेंट्स ओपन म्हणतो आपण किंवा जनरल ओपन म्हणतो. त्यानंतर जे विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये आहेत तर SC कॅटेगरीचाही कट ऑफ दिलेला आहे. STमध्ये आहे तर STचा दिलेला आहे. विजेमध्ये असेल तर विजेचा दिलेला आहे. त्यानंतर NT1, NT2, NT3चा दिला आहे. त्यानंतर लेडीज असेल, मुली असतील तर मुलींचा कट ऑफ वेगळा आहे, तर त्यांचा लेडीज ओपनचा कट ऑफ वेगळा दिलेला आहे. लेडीज SCचा कट ऑफ दिला आहे, लेडीज STचा दिला आहे, विजेचा दिला आहे, NT1, NT2, NT3, लेडीज OBC. आणि जर सुरुवातीला तुम्ही जे प्रश्न 2 केले की AWS म्हणजे काय आणि TFWS, तर EWSचाही कट ऑफ दिला आहे आणि TFWSचा. तर या पुस्तकाच्या माध्यमातून आपण सर्व कट ऑफ हे सॉर्ट आउट करून दिलेले आहेत. जवळपास ही 1800 ते 1900 पेजेसची PDF असते, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. तर हे आपण इथं या पुस्तकाच्या माध्यमातून सॉर्ट आउट करून दिलेले आहे. सर, तुम्ही इतकं छान पुस्तक बनवलं, इतकं माहितीपर आहे आणि मुलांसाठी, पालकांसाठी इतकं उपयुक्त आहे. पण हे पुस्तक मुलांना, पालकांना खरेदी कसं करता येईल? खरेदी करण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. तर पहिलं तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता. ऑफिस आपलं सिंहगड रोडला आहे, सिंहगड कॉलेजच्या समोर श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर म्हणून, त्या ठिकाणी घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना जर पुण्यामध्ये यायला शक्य होत नाही तर त्यांना तुम्ही कुरिअरच्या माध्यमातून मागवू शकता. पुस्तकाची किंमत ₹100 आणि कुरिअरचे जे काही चार्जेस असतील ₹50 किंवा ₹60 जे काय असतील, तर तुम्ही Google Pay किंवा फोनपेच्या माध्यमातून माझा जो काही WhatsApp नंबर आहे त्या नंबरला तुम्ही पाठवू शकता. या नंबरला पाठवल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून मिळेल. तसेच आपलं रामटेकडी एक्झाम सेंटर हडपसरचं जे TCS आयकॉन आहे त्या ठिकाणी आपल्या एक्झाम सेंटरला स्टॉल असतो, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जसं तुम्ही IITचं विचारलं तर JEE मेन, JEE पेपर 1, पेपर 2 आणि ॲडव्हान्स यावेळी आपण हे कट ऑफचं पुस्तक त्या ठिकाणी सेलला ठेवतो. ₹100ला एक पुस्तक आहे आणि कुरिअर चार्जेस वेगळे. तुम्ही आता तुमच्या ऑफिसचा ॲड्रेस सांगितला, पण तुम्हाला भेटायला यायचं असेल तर तुमची वेळ काय आहे आणि त्या संदर्भातले थोडेसे डिटेल्स सांगा. भेटायला येताना महत्त्वाचं असं आहे की वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी जात असतो, त्यामुळे जे काही पालक येणार आहेत, जो काही नंबर दिसतो त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. येताना फक्त फोन करून या, जेणेकरून कुठल्याही मी कार्यक्रमात असेल किंवा एक्झाम सेंटर किंवा स्टॉलला असतो तर त्या ठिकाणी तुमची चुकामुक होऊ नये. तर येताना फक्त इंटिमेशन करून या. आपलं जे ऑफिस आहे, जे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर, हे आपलं सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे, सिंहगड रोड पुणे इथं आहे. तर तुम्ही जी ऑफिसची वेळ आहे ती सकाळी 10 ते संध्याकाळी 8. अतिशय छान मार्गदर्शन केलं प्रोफेसर सुनील कांबळे सरांनी आपल्याला. सर्व पालकांना आणि मुलांना इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेताना या मार्गदर्शनाचा, या माहितीचा खूप फायदा होणार आहे. ज्यांना सरांकडून काउन्सिलिंग घ्यायचे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर सरांना नक्की संपर्क करा. सरांनी जे माहितीपर पुस्तक बनवलंय ते पुस्तक नक्की खरेदी करा. धन्यवाद. थँक्यू.